संक्रांत जवळ आली की लहान लहान मुलांच्या बोरनानाची तयारी चालू होते आणि त्यासाठी आपली धावपळ सुरू होते. बजी बबल्समध्ये आज तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बोरनानाची तयारी कशी करायची, हलव्याचे दागिने घरी कसे बनवायचे आणि सगळी सजावट आपण घरच्या घरी कशी करू शकतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. बोरनान म्हटलं की सगळ्यात पहिले येतं हलव्याचे दागिने. हलव्याचे दागिने ऐन वेळेवर आपण जर बाजारात घ्यायला गेलो तर ते बऱ्यापैकी महाग मिळतात आणि मेन म्हणजे लहान मुलं ते जे व्हाईट हलवा असतो किंवा तिळगुळ असतो तो खाली पडलेला खातात किंवा काढून काढून खातात. ते जरा हार्मफुल वाटतं, म्हणून मी हा घरच्या घरी छोटासा सेट बनवलेला. तुम्ही बघू शकता की कार्डबोर्ड फक्त कापून घेतला, वेगवेगळ्या आकारांमध्ये तुम्हाला काय काय बनवायचे. इथे मी मुकुट, हाताचे, पायाचे आणि मोठासा गळ्यातला हार इतकेच बनवलेले. आणि हा असा चमका जो कागद आहे तो सेल्फ अडेसिव्ह असतो, त्याला स्वतःचा चिपकून घ्यायचा आणि मग कापून घ्यायचे. असे व्यवस्थित सगळे आकार कापून घेतला की मग याच्यावर तिळगुळ चिटकवायचा. एकदम बेसिक असा सेट मी घरच्या घरी बनवलेला होता. याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही तो बघू शकतात. आणि खूप सुंदर सुंदर असे हे जे हलव्याचे दागिने तुम्ही घरीच बनवू शकता, ते पण कमीत कमी वेळेमध्ये. तर आता दागिने तर झालेत, मग आता पुढचा येतो आपला डेकोरेशनचा पार्ट. इथे बघा मी माझ्याकडे हा एक पडदा आहे जो एकदम आमची एक भिंत ऑलरेडी कलरफुल आहे, त्यामुळे त्याच्यावर मला जास्त काही करताच आलं नाही, म्हणून मी फक्त हा ट्रायंगल जो पडदा आहे तो लावला. आणि बाकी आपली नेहमीची तयारी बोरनानासाठी लागतं मुरमुरे, चॉकलेट्स, हरभरे, नंतर ऊसाचे छोटे छोटे तुकडे, या सगळ्या गोष्टी एकत्र करून घेतल्या. आणि आमच्याकडे हा जो कान्हाचा बोरनानाचा कार्यक्रम झाला त्यावेळेस आम्ही मुंबईला राहत होतो आणि आमच्या बिल्डिंगमध्ये खूप कमी लोक होते, छोटे छोटे. तर हार्डली 2च जणी होत्या, अन्वी आणि तिची मैत्रीण ह्या कार्यक्रमाला, आणि अजून 2-4 जण. आणि हे तुम्ही बघू शकतात, कान्हा 2च वर्षाचा होता आणि तो बिलकुल ते जे आपण दागिने घातलेले आहेत ते बिलकुल ठेवायच्या मूडमध्ये नव्हता. पण त्याला कसं तरी बसवून ऑक्शन करून घेतलं. ऑक्शनाचा कार्यक्रम जो आहे तो मस्तपैकी झाला आणि तो जो मुकुट आहे तो बिलकुल कान्हा बांधूच द्यायचा नाही. फायनली आम्ही थोडंसं त्याला समजावून वगैरे, छोटंसं बाळा आहे 2 वर्षाचं, त्याला आपण कायच समजवणार, पण त्याच्या मनाप्रमाणे घेत घेत आम्ही त्याला फायनली तो मुकुट जो आहे तो बांधून दिला. पण ह्याच गोष्टी ज्या आहेत ह्या लहान मुलांबरोबर होतात. थोडेसे मुलं कळते झाले की ते सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्याजवळ ठेवतात, पण लहान बाळांना एकदमच ह्या गोष्टी जमतच नाही. आणि म्हणून त्यांच्यासाठी एकदम बेसिक जो सेट आहे तोच मी बनवला. खूप जास्त भारी सेट घ्यायचा आणि ते बाळ घालणारच नाही, मग त्याचा उपयोग पण होत नाही, म्हणून हा सेट तुम्ही असा घरच्या घरी बनवा आणि छानपैकी हा कार्यक्रम जो आहे तो पार पडतो. ह्यासाठी बघा हा ड्रेस जो आहे तो तुम्हाला कानाच्या पहिल्या बोरनांमध्ये पण दिसेल. अन्वी आणि कानाचा जो ड्रेस आहे तो मी एकाच साडीमधनं शिवून घेतलेला आहे मस्तपैकी. तुम्ही पण तशी आयडिया करू शकता. माझ्या आईची जुनी साडी होती, जुनी म्हणण्यापेक्षा नवीच होती, पण तिने तिच्या नातवांसाठी ती साडी जी आहे तिचे हे असे ड्रेस शिवलेले खूप सुंदर दिसतात, तुम्ही बघू शकता. एकदम बेसिकचा हा हलव्याच्या दागिन्यांचा सेट आहे, पण तो खूपच सुंदर दिसत होता. आणि मेन म्हणजे त्या दिवशीचा जो त्याचा मान असतो तो पण राखला जातो आणि आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळेवर होतात. अगदी खूपच लहान मुलं असतील तर त्यांना ह्या गोष्टी ज्या आहेत याच्यानी अडचण होते. आणि त्या दिवशी मेन म्हणजे हा कार्यक्रम करायच्या आधी त्यांना चांगलं झोपू घाला आणि मग नंतर संध्याकाळी हा प्रोग्रामच्या आधी त्यांना उठवा, कारण ते छोटे बाळं खूप जास्त हॅक्टिक शेड्यूल होऊन जातं त्यांच्यासाठी आणि ते कंटाळतात. शेवटी बिलकुल काहीच ठेवत नाही, हातात काही घालायचं नाही, डोक्यावर काही ठेवायचं नाही आणि नेहमी ते खाली पडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. या सगळ्या गोष्टीतनं तुमचा बोरनानाचा कार्यक्रम एकदम सुंदर होतो. छानपैकी सगळेजण ओवाळतात आणि मग नंतर आपण त्यांच्या डोक्यावरून ह्या ज्या आपण मुरमुरे, चॉकलेट्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतो त्यांचा आपण स्नान घालत असतो. पण इथे बघा कान्हा बिलकुल बसायला तयार नाही, कसं तरी त्याला बसवून आणि हा कार्यक्रम जो आहे तो आम्ही पार पाडला. आणि प्रत्येक वेळेस तो तिळगुळ जो खाली पडलेला असायचा तो कान्हा खायचा, खूप जास्त तिळगुळ त्याने खाल्लेले. मग ही पण गोष्ट कॉमन असते प्रत्येक याच्यामध्ये. जर लहान बाळ असतील 1, 2, 3 वर्षापर्यंत, जर त्यांना सांभाळणं थोडंसं मुश्किल होऊन जातं,
4-5व्या वर्षी त्यांना कळतं तर मग बोरनानाचा आनंद ते घेतात. पण हे जे स्टार्टिंगचे 2-3 वर्ष असतात ते जरासे आपल्यासाठी मुश्किल म्हणायला लागतील. तुम्हाला हा बोरनानाचा कार्यक्रम कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.